पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी डोंबिवली की, जहां भारतीय जनता पार्टी की ओर से एक पेड़ मां के नाम अभियान के तहत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्वक आयोजित किया गया। साथ ही बात होगी पुणे की, जहां बाल रंग भूमि क्रिकेट लीग का आयोजन किया जा रहा है। ऐसे तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। खबर डोंबिवली से है, जहां विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर भारतीय जनता पार्टी की ओर से एक पेड़ मां के नाम अभियान के तहत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्वक आयोजित किया गया, जिसमें भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चहवाल ने पौधारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया और नागरिकों से अधिक वृक्ष लगाने व उनके संरक्षण की अपील भी की। वहीं डोंबिवली पश्चिम के मोठा गाँव में भी पर्यावरण दिवस के तहत विशेष वृक्षारोपण अभियान चलाया गया, जहाँ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान पर भाजपा द्वारा देश भर में 3 करोड़ पौधे लगाने के संकल्प के तहत 250 पौधे लगाए गए। इस अभियान का आयोजन दीपेश महात्रे के नेतृत्व में किया गया, जिसमें भाजपा कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों ने बढ़ चढ़कर हिस्सा लेते हुए पौधों के संरक्षण का संकल्प लिया और इसे पर्यावरण संरक्षण की दिशा में एक महत्वपूर्ण कदम बताया गया। पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये 3 करोड झाडं लावण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। त्याच्याच माध्यमातून आज मोठागाव परिसरामध्ये 250 झाडं लावण्याचा आणि ही सगळी नेटिव्ह प्लांट्स आहेत, मोठी झाडं आहेत आणि पर्यावरणपूरक जी इथली लोकल प्रजाती आहे झाडांची ती लावण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि नुसते झाडं लावून थांबण्याचं नाही, पण झाडांचं संगोपन करण्याचा आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर काही श्री भक्त देखील इकडे उपस्थित आहेत आज आणि मोठ्या प्रमाणात इथे वृक्षारोपण आम्ही करतोय आणि पर्यावरणाला कुठेतरी एक आमच्या माध्यमातून एक आदरांजली देण्याचं काम या माध्यमातून होत आहे। दुसरा प्रश्न नाही, या अशा गोष्टींवर मला चर्चा करावीशी नाही वाटत, कारण पिंपळेश्वर मंदिर हा आमच्या हिंदू सर्व डोंबिवलीकरांच्या आस्थेचा आणि एक भावनिक विषय आहे। त्याच्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचं नाही, ज्यांनी केलं त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठली गोष्ट कुठे करायला पाहिजे हे मला असं वाटतं। पण येत्या 8 तारखेला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पिंपळेश्वर मंदिरला येत आहेत आणि कुठलाही राजकीय कार्यक्रम न घेता तिथे एक धार्मिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तिथे कीर्तनाचा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। नाही, त्याच्याबद्दल मला नाही चर्चा करायची, कारण आमचा जो हेतू आहे तो खूप शुद्ध आहे आणि आम्ही फक्त आमच्या ज्या लोकांच्या धार्मिक भावना आहेत त्या कुठेही दुखावल्या जाऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न। भारत माता आपल्याला सर्वांना माहित आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर पर्यावरण दिन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध NGOज जे आहेत या NGOजनी हा कसा साजरा करावा या संदर्भातले काही डायरेक्शन्स हे प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्या संदर्भात एक रचना संपूर्ण देशभरामध्ये केली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने सुद्धा प्रत्येक बूथवरती 25 झाडं लावावी आणि त्यांचं संवर्धन करावं या संदर्भातला संकल्प या जागतिक पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने केलेला आहे। एक पेड़ माँ के नाम या नावाने हे संपूर्ण अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की हे करत असताना गेली वर्षानुवर्ष याच पद्धतीने पर्यावरण दिन हा आम्ही साजरा करतो। जे गेल्या वर्षी आदल्या वर्षी लावलेलं जे झाड आहे ते झाड यावर्षी पंतप्रधानांनी असं सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी जे लावलेली झाड असेल त्याच्याबरोबर एक सेल्फी काढावा असंही सांगितलं। त्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संपूर्ण भागांमध्ये लावलेली ही सभोवतालची पटांगणाच्या सभोवतालती असणारी सर्व गुलमोहराची झाडं ही त्यावेळच्या काळामध्ये ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी लावली होती। आपण पाहिलं असेल त्याचं संवर्धन हे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज त्याचाही एक सेल्फी हा काढण्यात आला आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी झाडं ही काही कारणामुळे जगली नाहीत किंवा त्या ठिकाणी जागा ज्या शिल्लक होत्या त्या ठिकाणी गुलमोहराची
नव्याने झाडं जी आहेत ते आज लावण्यात आली. पिंपळेश्वर महामंदिरात 8 तारखेला डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। खबर कामोठे से है, जहां विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में कामोठे क्षेत्र के जुई स्थित गांव देवी मंदिर परिसर तथा हनुमान मंदिर परिसर में रवि शेठ चैरिटेबल ट्रस्ट और जयेंद्र जोशी युवा मंच के संयुक्त तत्वाधान में वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्वक आयोजित किया गया, जिसमें नगर सेवक रविंद्र जोशी, नगर सेवक एवं भाजपा अध्यक्ष विकास धरत सहित भाऊ भगत, सचिन पाटिल, प्रहलाद चिमड़े तथा संस्था के अध्यक्ष जयेंद्र जोशी समेत अनेक गणमान्य लोग उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान तथा संस्था के अध्यक्ष जयेंद्र जोशी समेत अनेक गणमान्य लोग उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में ग्रामवासियों और कार्यकर्ताओं ने सहभागिता करते हुए पौधारोपण किया और पर्यावरण संरक्षण का संदेश भी दिया। साथ ही लगाए गए पौधों के संरक्षण एवं संवर्धन का संकल्प भी लिया गया। आयोजकों ने सभी सहयोगियों, ग्रामवासियों और कार्यकर्ताओं के प्रति आभार व्यक्त करते हुए इसे पर्यावरण जागरूकता की दिशा में एक सफल और प्रेरणादायक पहल बताया। आज जागतिक पर्यावरण दिन, आज आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक झाड माँ के नाम या संकल्पनेतून आज रवींद्र जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांचे अध्यक्ष जयेंद्र जोशी त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जुई गावातील गावदेवी मंदिराच्या समोर आज वृक्षारोपण लावलेलं आहे। नक्कीच पर्यावरण आपण जोपासलं पाहिजे। पर्यावरण जर आज आपण जोपासलं तर पर्यावरण आपल्याला जोपसेल, अशी संकल्पना घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी रवींद्र जोशी साहेब, तसेच भाऊ भगत, आदित्य भगत, सचिन पाटील, रुपेश भोपी, अक्षय भोपी आणि सर्व मान्यवर, धीरज भोपी, जयेंद्र जोशी या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष। तर नक्कीच आपण बघितलं पाहिजे पर्यावरणासाठी काय काय उपक्रम। आज आपण IAS ऑफिसर एक तुकाराम मुंडे यांची एक संकल्पना बघितली, तर आई जेव्हा त्यांची मृत्यू झाली, त्यांची हाडं काही एक वटवृक्षाच्या खाली टाकून एक वटवृक्ष लागलं। म्हणजे आपण आजच्या दिवशी पर्यावरणासाठी झाडं न लावता त्यांचं संगोपन करून वेलोवेली ती जिवंत ठेवण्याचाही प्रयत्न केलं पाहिजे। आणि या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याच्या अगोदरही वृक्षारोपण केलेलं आहे आणि याच पद्धतीत हे काम केले, म्हणजे संगोपन करण्याचं कामही केलेलं आहे। फक्त या चॅरिटेबल ट्रस्ट वृक्षारोपण नाही तर आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, असे अनेक उपक्रम राबवले जातात। आणि या माध्यमातून आज पर्यावरणाच्या दिवस निमित्ताने आपण सर्व जमलो त्याच्याबद्दल आणि सर्वांच्या वतीनं धन्यवाद आणि आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कामोठे से सी न्यूज संवाददाता रोहित की रिपोर्ट। खबर पुणे से है, जहां क्रिकेट केवल एक खेल नहीं बल्कि टीम भावना, समन्वय और नेतृत्व कौशल विकसित करने का एक सशक्त माध्यम है। इसी उद्देश्य के साथ बाल रंग भूमि परिषद ने बच्चों के सर्वांगीण विकास और संगठन क्षमता को बढ़ावा देने के लिए एक अनोखी पहल करते हुए 6 और 7 जून को एरोली, नवी मुंबई स्थित यूरो इंटरनेशनल स्कूल के मैदान पर बाल रंग भूमि क्रिकेट लीग का आयोजन किया है, जिसकी संकल्पना परिषद के केंद्रीय अध्यक्ष एडन नीलम शिर्के सामंत ने की। इस राज्य स्तरीय प्रतियोगिता में महाराष्ट्र के रत्नागिरी, जलगांव, पुणे, नंदुरबार, लातूर, परभणी और कल्याण सहित कई जिलों की टीमें भाग लेंगी, जबकि सभी मुकाबलों का सीधा प्रसारण फेसबुक, इंस्टाग्राम और यूट्यूब पर किया जाएगा, ताकि दर्शक घर बैठे मैचों का आनंद ले सकें। पुणे जिला शाखा की ओर से शिरूर तालुका की टीम भी प्रतियोगिता में हिस्सा ले रही है, जिसमें नीलेश उत्तम इंगवले, संतोष शंकर पवार, साहिल गोरक्ष पवार, अतुल अर्जुन अत्रे, शांताराम साहेबराव पटेकर, वैभव राजेंद्र कदम, झाकीर पापाभाई, मुलानी भूषण, बंटर राव घोलप सहित अन्य खिलाड़ी शामिल हैं, जबकि टीम मैनेजर संजय सर्जे राव तांबे हैं। और इस आयोजन को सफल बनाने में बाल रंग भूमि परिषद के विभिन्न पदाधिकारियों ने सभी खिलाड़ियों को शुभकामनाएं दी हैं। आमच्या बालरंगभूमी परिषदेतर्फे याही वर्षी बालरंगभूमी क्रिकेट लीग ही क्रिकेटची मॅच या वर्षी पण आयोजित केलेली आहे। गेल्या वर्षी पण ही स्पर्धा घेतलेली होती, बऱ्याच संघांनी भाग घेतला होता। या वर्षी या भाग घेणाऱ्या संघांमध्ये अतुलनीय अशी वाढ झालेली आहे। सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त आपल्याला कसं बक्षीस मिळेल आणि आपला संघ कसा विजेता होईल यासाठी सगळेजण गेले कित्येक दिवसापासून प्रयत्न करतायत। बरेच जण आम्हाला असं विचारतात की बालरंगभूमी आणि क्रिकेट याचा काय संबंध, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सहकाऱ्यांमध्ये संघटनात्मक भावना वाढावी, त्याच्यानंतर एकमेकांचं देवाणघेवाण व्हावी आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं, हा उद्देश या मॅच भरवण्यामध्ये आहे, असं आमच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के म्हणतात। आणि त्यांच्या संकल्पनेतूनच या क्रिकेट लीगची सुरुवात झालेली आहे। मागच्या वर्षी पण खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता।
मला सांगायला खूप आनंद वाटतो की मागच्या वर्षी पुणे शाखेला दुसरा नंबर आला होता, द्वितीय पारितोषिक मिळालेलं होतं. याही वर्षी आमचे संजय तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखेची टीम या लीगमध्ये भाग घेत आहे आणि मला खात्री आहे की ते नक्की विजयी होतीलच. आमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा दीपालीताई शेळके, कार्याध्यक्ष श्री थिटे सर, उपाध्यक्ष नारायण करपे सर, कोषाध्यक्ष शंकरराव घोरपडे आणि प्रमुख कार्यवाह प्रकाशजी खोत सर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने ह्या स्पर्धेमध्ये आम्ही पुणे शाखेने भाग घेतलेला आहे आणि नक्कीच आम्ही विजयी होऊ अशी मला खात्री आहे. धन्यवाद. पुणे से सी न्यूज संवाददाता प्रमोद काकड़े की रिपोर्ट। खबर रत्नागिरी से है, जहां कोकल क्षेत्र में प्री मानसून बारिश ने जोरदार दस्तक दी है। रत्नागिरी जिले में सुबह से मौसम बदल रहा है और दोपहर बाद कई इलाकों में तेज बारिश व बिजली की गड़गड़ाहट हुई, जिससे लोगों को गर्मी से राहत मिली। मौसम विभाग ने 6 जून तक येलो अलर्ट जारी करते हुए अगले 4 दिनों तक गरज चमक के साथ बारिश और 40 से 50 किलोमीटर प्रति घंटे की तेज हवाओं की संभावना जताई है। प्रशासन ने सतर्क रहने की अपील की है, जबकि बारिश से किसानों की खरीफ सीजन की तैयारियों को लेकर खुशी का माहौल बना हुआ है। रत्नागिरी से सी न्यूज संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। बोरगांव मंजू में जय बजरंग सेकेंडरी एवं हायर सेकेंडरी स्कूल, जय बजरंग व्यायामशाला केंद्र कुंभारी और अकोला जिला खेल कार्यालय के संयुक्त तत्वाधान में 10 दिवसीय रेजिडेंशियल समर कैंप का आयोजन किया गया है, जिसमें ग्रामीण क्षेत्रों के लगभग 200 स्टूडेंट एथलीट भाग ले रहे हैं और उन्हें तीरंदाजी, नेटबॉल, थ्रोबॉल, योग, लेजिम, मलखम तथा लाठी काठी जैसे खेलों की विशेष ट्रेनिंग दी जा रही है। साथ ही उनके शारीरिक और मानसिक विकास के लिए मूल्य शिक्षा व आत्मानुशासन पर भी सत्र आयोजित किए जा रहे हैं। इस पहल की शुरुआत स्वर्गीय क्रीड़ा महर्षि तुकाराम भाऊ बिटकर द्वारा ग्रामीण प्रतिभाओं को आगे बढ़ाने के उद्देश्य से की गई थी, जिसे वर्तमान में डायरेक्टर प्रकाश भाऊ बिटकर आगे बढ़ा रहे हैं और भीषण गर्मी के बावजूद छात्रों के लिए आवास, भोजन और प्रशिक्षण की समुचित व्यवस्था की गई है, जिससे ये कैंप ग्रामीण खेल प्रतिभाओं को राष्ट्रीय स्तर तक पहुंचाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।